नमस्कार. आज आपण बनवायचे आहे युनिक अशी गाजराची भाजी टिफिनसाठी. त्यासाठी मी 3 गाजर घेतले आहेत. वरची साल काढून घेणार आहे आणि हे 3 गाजर मी मस्त असे किसून घेणार आहे आणि गाजर किसून आपण याची एक वेगळी आणि अप्रतिम अशी रेसिपी बघायची आहे. तर चला आपण याची रेसिपी आता पाहूया. हे मी 3 गाजर किसून घेतलेले आहे अशा. आणि आता आपण गाजराची भाजी एक वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे. किसून टिफिनसाठी एक नंबर. लहान मुलं तर आवडीनं खातील आणि रोज तुम्हाला म्हणतील, आई हीच भाजी बनव. एकदम चविष्ट आणि रुचकर लागते ही भाजी. तर ही भाजी कशी बनवायची ती मी तुम्हाला आज दाखवतो. तर हे गाजर 3 मी किसलेले घेतलेले आहे आणि इथे मी तेल गरम होण्याकरता ठेवलेलं आहे. तेल आता गरम झाले. आता या तेलामध्ये मी थोडी मोहरी घालतो. त्याच्यानंतर ना हे लसूण आहे, 3 लसणाच्या पाकळ्या मी घेतले ते याच्यामध्ये घालतो. आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे. खमंग अशी फोडणी तयार करायची. आता याच्यामध्ये मी अर्धा चिरलेला कांदा आहे तो घालणार आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडी हिंग घालायची आहे. आता ही फोडणी छान तयार झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे खिसलेलं गाजर आहे ते घालायचं आहे. आता हे गाजर फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. गाजर परतून घेताना या गाजराला जे पाणी सुटते ते पाणी आटूसपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे. असं ड्राय झालं पाहिजे तोपर्यंत याला आपण परतून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, या भाजीला खूप सुंदर टेस्ट येते. तर गाजर हे आपलं छान परतून झालेलं आहे. याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे. आता या स्टेपला आपण याच्यामध्ये मिरची पूड घालायचं आहे. याच्यामध्ये मी आता मिरची पूड घालतो. 2 चमचे मिरची पूड घातलेला आहे. याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ. हे छान मिक्स करायचं आहे. आता जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला घालू शकता. आणि जर चाट मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये एक छोटी लिंबूची फोडसुद्धा पिळू शकता. त्यामुळे खूप चविष्ट लागते भाजी. आता हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान सगळं मिक्स झाले. भाजी आपली तयार झाली आहे. आता याच्यामध्ये ओलं खोबरं आणि वरून कोथिंबीर घालायचं आहे. मी ओलं खोबरं जरा जास्त घालतो. मला ओलं खोबरं खूप आवडतं आणि कोथिंबीर देखील आवडते. आता ओलं खोबरं आणि कोथिंबीर याच्यात मी घातलेली आहे आणि घालून एकदा मिक्स करायचं आहे. हे बघा किती सुंदर ही गाजराची भाजी झालेली आहे. टिफिनसाठी एकदम उपयुक्त आणि पौष्टिक अशी ही गाजराची भाजी तुम्ही नक्की घरामध्ये ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही देखील मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता गाजरची भाजी रेडी झालेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेतो. खूप सुंदर आणि चविष्ट भाजी होती ही. आणि अशीच माझी नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायची असतील, युनिक रेसिपी, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा.
आणि ही भाजी कशी झालेली आहे मला नक्की सांगा. खूप सुंदर आणि चविष्ट अशी टिफिनसाठी स्पेशल ही गाजराची भाजी अप्रतिम अशी होते. ह्याच्यावरती अजून मी थोडं खोबरं कोथिंबीर घालतो. वा, एक नंबर, मस्त स्वादिष्ट. हे बघा, तयार आहे आपली गाजराची भाजी.